अक्षय तृतीया येते, यानंतर आंब्याची मागणी वाढते. अनेक ठिकाणी आंब्याचं पूजन केल्यानंतरच आंबे खाल्ले जातात. पण वाढत्या मागणीनुसार अनेक आंब्यांवर रसायनांचा मारा केला जातो. मग आता नैसर्गिक आंबे आणि कृत्रिम आंबे ज्याच्यावर रसायनांचा मारा केला जातो ते कसे ओळखायचे? तर बघा, अशा वेळी आता प्रतिबंधित रसायनांचा वापर करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. आता हे आंबे ओळखायचे कसे? तर हे आंबे ओळखण्यासाठी पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॅल्शियम कार्बोइडचा वापर केला जातो, ज्याच्यावर पूर्ण बंदी आहे. आता हे ओळखण्यासाठी स्ट्रीट पेपर टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले. एका बंद डब्यात फळ ठेवून त्यात तो ओला निर्देशक कागदाची पट्टी ठेवली जाते. ही पट्टी जर रंग बदलली तर या फळांवर रसायनाचा मारा झाला हे कळतं. तसेच आंबा जर पिवळा धमक असेल तर तो कृत्रिमरित्या अर्थात रसायनांचा वापर केला आहे. आणि नैसर्गिक पिकवलेला आंबा हा पूर्णपणे पिवळा नसून त्याच्यावर पिवळे हिरवे ठिपके असतात. नैसर्गिक आंब्याला एक विशिष्ट सुगंध असतो, तर केमिकलने पिकवलेल्या आंब्याला एक वास नसतो किंवा मग तो उग्र असतो. त्यामुळे बाजारात जाताना या सगळ्या गोष्टींची पाहणी नक्की करा, म्हणजेच तुम्ही नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे खाऊ शकता आणि तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता.